या जवळा जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या शिवसेनेचे उपनेते सांगोला तालुक्याचे लाडके लोकप्रिय माजी आमदार आदरणीय आरोग्य शहाजीबापू पाटील ज्यांनी आंदोलन मार्गांना मनाचा मोठेपणा देऊन या ठिकाणी पाठिंबा दिला आणि निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख जगदीश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवीण नवले, बाबासाहेब देशमुख, राजाभाऊ पवार, त्याचप्रमाणे या जवळा गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ भारतीताई लालासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले गेल्या महिनाभर अतुल मालक पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे सर्व या गावचे ग्रामपंचायतचे आदिवासी सरपंच असतील, त्याचप्रमाणे सर्व तरुण मंडळ असेल आणि प्रत्येक समाजातला प्रत्येक आडनावातला 4-4 तरुण आज या ठिकाणी 2 दिवस रात्रीचा दिवस करून पडताय ते सर्व माझे सहकारी म्हातारा बंधू भगिनीनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करणारे ऍडव्होकेट शहाजीबापू पाटलाजी आपल्या आमदार पदाच्या कालावधीमध्ये आता ज्या पद्धतीने आमच्या सरकारने या ठिकाणी कैदी साहेबांचा या ठिकाणी तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये समावेश करावा अशा पद्धतीची मागणी केली, तशा पद्धतीची मागणी आम्ही ज्या ज्या वेळेला या गावात सभेला कार्यक्रमाला यायचो त्यावेळेला ग्रामस्थांच्या 2-3 प्रमुख मागण्या असायच्या. मैदानाच्या चांगल्या टप्प्यामध्ये आमचं वाणी चिंताने गाव वगळलेलं ते बसलं पाहिजे आणि गुन्हे आणि गरडे वस्तीवरले जे काही साठवण चालू आहेत ते पाणी त्या 2 साठवण तलावात आलं तर आमचा 11 विश्वधारित या गावाचा संपूर्ण आम्ही दुष्काळातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुक्त होणार आणि ही खरी मागणी बापूच्या आमदारकीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्राचा निधी आणणारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील आणि या तालुक्याचे माजी आमदार की त्यांच्या कालावधीमध्ये या योजनेला परवानगी वारेगावपर्यंत मिळाली आणि या संपूर्ण गावामध्ये आलेगाव असू द्या, वारेगाव असू द्या, वाली चिंचरा असू द्या, गिरणीचा काही शिल्लक राहिलेला भाग असू द्या, तळगेवाडीचा भाग असू द्या, या गावामध्ये अक्षरशः दिवाळी झाली. खऱ्या अर्थाने या सर्वांच्या पिढ्या आपल्याला उपयोगी पडणाऱ्या योजना या ठिकाणी आता मंजूर झाल्या, त्या कार्यान्वित होत आहेत. परंतु या ठिकाणी आता दुसरी बाजू या ठिकाणी अशी आहे की ज्या जिल्हा परिषदेला आपण मिनी मंत्रालय म्हणून पाहतो आणि त्या मिनी मंत्रालयामधून एक जर उमदा आणि तरुण तडफदार आणि अभ्यासू जिल्हा परिषद केंद्र सदस्य जर केला तर या भागातले जे काही शेतकरी असतील, शेतमजूर असतील, दलित मागासवर्गीय असतील, आमचे सर्व महिला वर्ग असतील, यांच्या ज्या काही केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासू जिल्हा परिषद सदस्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी अतुल मालक पवारांना सर्वांनी आम्ही जवळपासून नेतोड्यापर्यंत ठरवला. शहाजीबापू पाटलांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा केला आणि सर्वांची बैठक घेऊन या ठिकाणी अतुल मालक पवारांना एकमुखी निर्णय झाला आणि उमेदवारी दिलेली आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी मला तर सांगण्याची गरज नाही. तुम्ही 1 महिन्यामध्ये अनुभवलेलं सगळ्यांनी, कारण याच गटामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य कोण होता, 5 वर्षामध्ये त्यांनी कामं किती केली, या गावाला किती भेटी दिल्या यासाठी हिशोब करणारी 1 महिना
काळामधलंही काम बघा. म्हणून या ठिकाणी आज वेतनापासून जवळापर्यंत एक झंझावात निर्माण झालेला आहे आणि या झंझावातातून मार्गाच्या रूपाला एक विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ती निवडणूक लढवतोय. टीका करायला गेलं तर रात्र पूर्णाला एवढे विरोधकांची या ठिकाणी परिस्थिती आहे, परंतु आम्ही ठरवलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायची आहे. या ठिकाणी कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय. कारण जवळ हे गाव तुमच्या हुशार आहे, सुई पडली तर गावात या ठिकाणी येतोय. त्यामुळे तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. कारण मी सांगितलं तुम्ही ऐकलं तर दोघे आपण गेलोय. म्हणून या गोष्टी आता आपण घेतोय दोन ठेवायच्या आणि आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे, जे महत्वाचे 3 प्रश्न होते, गुन्हे करणे वस्तीचा साठवण तलाव खोलीकरण करायचा आणि या गावाला म्हैसाचं पाणी द्यायचं, या आश्वासनाची पूर्तता याच ठिकाणी केलेली आहे. म्हणून आता जो काही या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रश्न उपस्थित केला तो खरा आहे. या ठिकाणी ते दैवत आहे आणि नेमक्या उसाच्या वेळेला पाणी असताना तिथं जाता येत नाही आणि या गावाचा तो एक भावनिक आणि आध्यात्मिक प्रश्न आहे. जरी आमचं मुस्लिम समाजाचं दैवत असलं तरी या ठिकाणी सगळ्या गावातल्या समाजाला त्या ठिकाणी 4-5 दिवस या उर्साच्या निमित्तानं गाव एकत्रित येतात आणि या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारं गाव म्हणून या वाणी चिंतनाकडे पाहिलं जातं. म्हणून अशा या गावामध्ये विकासाची गंगा व्हायला काय वेळ लागणार नाही. छोटी मोठी कामं मी माझ्या हातून तुमच्या गावची केलेली आहे आणि या ठिकाणी अजून मार्गाने तर कामाचा डोंगर उभा केलेला आहे. शहाजी बापूंसारखा नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जगदीश पाटलासारखा युवक नेता आपल्या साथीला आहे. या सर्वांच्या साथीने या ठिकाणी या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांनी खंबीरपणे अतुल मालकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. या ठिकाणी निश्चितपणाने यश आपलं आहे. उद्याच्या 2-3 दिवसामध्ये आता लोक तरीच यात्रेला गेलेले आहेत. जे काय बाहेर गावी लोक असतील त्याला आपण बोलवून घ्या. सगळ्याला या ठिकाणी मताला आपण आणण्याचं काम करा आणि अतुल मालकाच्या घराच्या चिन्हावर बटन दाबा, भारतीताईच्या कमळावर या ठिकाणी बटन दाबा, त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या आणि या ठिकाणी या भागाचा विकासाला हातभार लावा. एवढंच या निमित्ताने कळकळीचं आवाहन करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.